मंचावरील सर्व मान्यवर, कृष्णाई सेवा संस्था कांदिवली यांच्या वतीने आयोजित केलेला या हरिपाठाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे भाविक आणि ज्यांचं आता कीर्तन या ठिकाणी होणार आहे ते सुप्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील, ज्यांना झी टीव्हीवरती आपण नेहमी बघतो, त्यांचं प्रवचनातून प्रबोधन आणि उद्बोधन हे आता आपल्यासाठी होणार आहे। त्यामुळे जास्त वेळ भाषण न करता आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या पद्धतीने आज सगळे भाविक एकत्र आले आणि जो एक मेळा या ठिकाणी या कांदिवलीच्या लोखंडवालामध्ये भरवला गेला, तो खरोखरच मनाला समाधान देणार आहे। हा कार्यक्रम करणं यासाठी खूप मेहनत असते आणि ज्या कार्यकर्त्यांनी गेले अनेक दिवस हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून ज्यांनी मेहनत केली त्या कार्यकर्त्यांचं खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी अभिनंदन करतो। त्याच्यामध्ये आमचे रमेश कळंबे आहेत, महेंद्र जाधव आहेत, आमचे राजेंद्र कळंबे आहेत, सीताराम फणसे आहेत, विष्णू कळंबे आहेत, राजेंद्र गायकवाड आहेत, संजय कळंबे आहेत, शिवाजीराव गोळे आहेत, मारुती कळंबे आहेत, विष्णू कळंबे आहेत, नारायणराव जाधव आहेत। ही सगळ्यांची नावं का घेतली? कारण हा अतिशय कठीण अशा पद्धतीचा आयोजनाचा कार्यक्रम आहे आणि तो इतका शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि इतकं व्यवस्थित नियोजन या कार्यक्रमाचं आपण केलं, त्यामुळे खरोखरच आयोजकांना या ठिकाणी टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे आणि पुढच्या वर्षी यापेक्षाही चांगला देखणा कार्यक्रम हा आपल्या संस्थेच्या वतीने, कृष्णाई सेवा संस्थेच्या वतीने होईल असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने सगळ्या भाविकांना शब्द देतो। विशेष म्हणजे या हरिपाठाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्यासारख्या सामाजिक चळवळीत राहणारे जे आमचे असंख्य सहकारी या मंचावरती आहेत त्यांना कुठेतरी मनापासून या ठिकाणी हरिपाठ करण्याची संधी वर्षातून एकदा आपण उपलब्ध करून देता, म्हणून आमच्या सगळ्या वतीने आपलं मनपूर्वक आभार, धन्यवाद। आणि मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की अतिशय उद्बोधक असं कीर्तन पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं आहे। आपण कोणीही इथून न जाता बसण्याची व्यवस्था आहे, आपण या कीर्तनाचा आस्वाद घ्यावा एवढीच आपल्याला विनंती करतो। पुन्हा एकदा मंचावरती जे मान्यवर उपस्थित आहेत, ज्यांनी म्हणून या कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य केलं त्या सगळ्या आर्थिक देणगीदारांचं देखील मी कृष्णाई सेवा संस्थेच्या वतीने या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।